मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे. मध्ये सोबतीला पौशकाल भागेश मात्र जोडले जात आहेत आणि चांगली मॅच भागेश होणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिले तर दोन विभागातून हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक कल्याण टिटवाला परिसरातील संघ आपण पाहतो, आरसीसी राया संघ त्या विभागामध्ये या जबरदस्त खेळ त्याच्या वतीने पाहत असतो. आणि सध्या आपण तर मागील 2-3 वर्षापासून जर पाहिलं तर भावाले बस संघ सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणात कामगिरी करतोय आणि या चांगला सामना होईल, त्यात काही शंका नाहीये. नो डाऊट, शंकाच नाहीये. एका बाजूला अप्पू कुगलेचा तुम्हाला अटॅक पाहायला मिळेल. अर्धशतकांचा राजा टिटवाळा विभागामध्ये त्याला म्हटलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला योगेश बालेकर आणि टीम सूरज केनी या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये त्याच कॅलिबरचे खेळाडू आहेत. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी सूरज केने याचा वापर केला गेलाय आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कामरान आणि त्यांच्या जोडीला अप्पू कुंबले. ही जोडी आपण जर पाहिली ना तर यशस्वी जोडी आहे टीम रायाची. कोणताही संघ समोर असो, कोणताही फरक न पडणारा आरसीसी राया त्यांच्या विरोधात या विभागातला संघ बावालेबी करत आहोत आपण सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्या पर्यंत पोहोचेल तेव्हा आम्ही टायमर या ठिकाणी ऑन करू, त्यानंतर आपण करणार आहोत या सामन्याला सुरुवात. पहिलं षटक सूरज केने, त्याच्यासमोर कामरान. पहिलाच बॉल चांगला लेंथ वरती. सूरज केनेची जी गती होती, टप्पा जो निर्धारित होता तो टप्पा त्याने दाखवला गेला आणि पहिला चेंडू डॉट. रिप्ले मध्ये पहा थोडेसे बॅकफूट लागले आणि त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी इनफिल्डला बीट करता एक उद्दिष्ट होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज कॅमरानने केला, परंतु कुठल्या प्रमाणात चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही. चांगली लेंथ वरती चेंडूची हाताळणी झाली आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी आपला निर्धाव पार पडला. ते मात्र टॉप एज अगदी लिडिंग एज चेंडू हवेत शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय, पकडला झेल. अविनाशने केलाय फलंदाजाचा नाश आणि पहिला धक्का लागत असणारा टीम आरसीसी राया संघाला. मास्टर महत्वाची विकेट होती या मॅच मध्ये. ऍडव्हान्टेज देऊन गेला असा कामरान, परंतु त्याला यशस्वी होऊ दिलं नाही. अविनाश बॉल खाली सूरज केनेला मिळणारी पहिली सफलता आणि पहिल्या ओव्हर पासून आपली जी फिल्डिंगची स्ट्रेंथ आहे, आपली जी बॉलिंगची कौशल्यता आहे ती दाखवत असताना भावालेबी आणि सूरज केने टीम जरूर नवीन फलंदाज पाहू शकाल रफ उर्फ तेजा. मागील आपण जर 10 वर्षांच्या जर पलीकडे गेलो तर एक्झॅक्टली तुम्हाला बीसीसी बोरिवली पडके संघ पाहायला मिळत असेल आणि एक्झॅक्टली तेजा त्या संघाच्या माध्यमातून खेळत असायचा. आणि आपण जर पाहिलं तर भरपूर वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र याठिकाणी आरसीसी राय संघासाठी तो मात्र झोकेल का. अनेक मागील 2 वर्ष जर पाहिले तर तेजा एक्झॅक्टली बॅटिंग करत होता, इष्टाच्या पलीकडे मात्र तो कामगिरी करायचा. परंतु या ठिकाणी 5 ओव्हरची मॅच आहे आणि कुठेतरी पहिली जी विकेट होती स्वस्तात बाद झाली आणि कुठेतरी आता मात्र संघाला सावरण्याचा तो जरूर तिथे प्रयत्न करेल. आणि त्याचमुळे आता मात्र 1 डाऊन अर्थात तिसऱ्या क्रमांकावरती आलाय खेळण्यासाठी रौफ उर्फ तेजा. खूप मोठा फॅन बेस आहे तेजाचा, तो क्रमांक 3 वरती आलाय. तेजासाठी हा बॉल हापाम पुल करत असताना ऑन साईडला बॅटवरती व्यवस्थित न आल्या कारणाने घरंगळत बॉल पॉवर प्लेच्या थोडासा बाहेर निघालाय. मिड विकेटला चेंडूची फिल्डिंग तेजाने खातं खुलं गेलं. ऑन द मार्क झाली आरसीसी राया टीम 1 वरती 1 खेळाच्या मोबदल्यामध्ये. संत आणि साबत सुरुवात सूरज किरेच्या अगेन्स्ट पाहू शकाल. या ठिकाणी राय संघ जरूर फलंदाज मोठे फटके केल्याचे प्रयत्न करतात, परंतु सूरज सुद्धा कच्चा खेळाडू नाहीये. कारण आपण पाहिल्या तर ग्रामीणच्या भागातून मात्र अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं अद्रैत्य गाजवलं. त्याचबरोबर सिटी फॉर्मॅटमध्ये सुद्धा चांगला खेळ सादर करतो. परंतु या ठिकाणी नेत्रदीपक फटका कॉपी बुक स्टाईल चेंडू चालला वाडिश लॉंग ऑफच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा येतो चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. जागेवरून फक्त दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाला आणि जो दर्जा होता अप्पू कुंबलेचा तो दाखवत असताना बॅटमधून चौकार आलाय. मागे खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉलच्या रेषेमध्ये येण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल झाल्यानंतर चेक केलं पद्धत आलित्य. सूरज केनेने डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू थोडासा ठेवण्यात आला, थोडासा बाउन्सरी बॉल होता जो खेळता आला नाही अप्पूला आणि इथनं डॉट बॉल.
जरूर चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर अचानक टेकअप चेंडूने घेतला आणि एक्झॅक्टली अगदी शिऱ्याचा वेध घेणार तो चेंडू पाला मिळाला म्हणजे चोख प्रत्युत्तर तिथे मात्र पाला मिळालं. हो यॉर्करचा प्रयत्न डिफेन्सिव्ह स्ट्रोक अगदी बचावात फटका डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु निशाणा मात्र चुकीचा पाहायला मिळाला. अखेर एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली अप्पू कुंगळे आणि रऊफ तेजाच्या माध्यमातून जबरदस्त कॉम्बिनेशन पाहिलं आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी यशमित 11 भावाले संघाने बाजूने राहिला कारण एक सफलता प्राप्त केली सूरज केनेनं आणि आपल्या स्पेलमध्ये फक्त धाबा खर्च केल्या 6 भरपूर संख्येने आपल्या या वाढीच्या माध्यमातून व्ह्युअर्स आपल्या सोबतीला जोडल्यात पाहू शकाल जवळपास 2000च्या जवळपास प्रेक्षक या ठिकाणी हा सामना पाहत आहे. सर्वांचं करूया हार्दिक स्वागत आणि इथे सुद्धा पाहिलं तर मैदानाच्या अवतीभोवती पाहिलं तर जिथे जागा मिळेल तिथे आता मात्र आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरसाठी पहा एक्झॅक्टली 4 मिनिटाचा तुम्ही अवधी खर्च केलेला आहे. 20 मिनिटांच्या आत तुम्हाला 4 षटकं हे कंप्लीट करायचे आहेत. जर तुम्ही कंप्लीट केले नाही तर एक फिल्डर पंचांच्या माहितीसाठी सुद्धा सूचना असेल एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यायचा आहे. आतमध्ये म्हणजे 30 सर्कलमध्ये जेलमध्ये नाही. दुसऱ्या षटकाचा आता खेळ सुरू होईल. पहिल्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळली सूरज केनेने फक्त 7 धावा देत असताना एक गडी त्याने बाद केला. नवनाथ ओव्हर नंबर 2 ला आलाय त्याचं भव्य स्वागत या ठिकाणी करत असताना बॅट फिरली ज्या वेगाने बॉल आला त्या वेगाने डीप मिड विकेटला बॉलला पाठवलं गेलं एअर स्ट्राईकला. इट इज अ कडक मुकणेचं स्वागत केलं षटकारानं. शॉर्ट ऑफ लेंथ होती पाहू शकाल अगदी ऑन साईडला पुलचा फटका तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॅटच्या स्लॉट मध्ये पिकअप शॉट जबरदस्त मिडल ऑफ दी बॅट आणि चेंडू पहा अगदी आउट ऑफ पार्क. 6 धावासाठी मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर लँडिंग झाला. कामरान जर असताना तर पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक तुम्हाला त्याचा पाहायलाच मिळाला होता असता. खरं तर धनशिलेन कुक्सेच्या विरोधात खेळत असताना 7 बॉलमध्ये 7 षटकार त्याच्या नावावरती होते परंतु तो बाद झालाय. तरी काय फरक अप्पू मैदानाच्या आतमध्ये आणि दखल देण्यास भाग पडला. अप्पूने ठोकलाय दुसरा षटकार. नो लुक शॉट सौकार आहे. यस काय जबरदस्त मात्र तिथे स्ट्रोक पाहिला आपण. चेंडूची लेंथ पाहिली तर अगदी डावा स्टिक वरती आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. वेगवान चेंडू होता लाईन चुकीची निवडली. नो लुक शॉट चेंडूकडे ज्यावेळी मिडल केलं त्यानंतर पाहिलं सुद्धा नाहीये आणि चेंडू सरळ लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून चाललाय एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी. मोठमोठ्या पार्टनरशिपसाठी जाणला जाणारा हा खेळाडू. मोठे स्ट्रोक त्याचे खरं तर भरपूर वेळा तुम्ही अनेक मैदानामध्ये बघितलेले आहेत. जगन्नाना पाटील यांचा आवडता खेळाडू तो सध्या मैदानाच्या आतमध्ये RCC राय टीमच्या माध्यमातून अप्पूने चौका ठोकलाय. खराब गोलंदाजी आपण म्हणू शकतो. थोडीशी या दिशेनं लाईन तिथे मेंटेन केली आणि ही लाईन सुद्धा चुकीची आपण पाहतोय कारण दबावच्या स्थितीमध्ये या ठिकाणी नवनाथ मुकलेला आपण पाहतोय. पहिला 2 चेंडूवरती जरूर 2 मोठे फटके पाहिले आणि तदनंतर मात्र चुकीची लाईन वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव तिथे मात्र ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 1 गडी बाद 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूस परिस्थितीला बिघडवतो. आता परिस्थिती चांगली केली अप्पूने. ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले सुंदर फटका लाजवाब देखना स्किलिंग शॉट टेकिंग गॅप स्वीपर कव्हरला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार. सिलेक्शन खरं तर 21 सेंटीमीटर त्याची मुवमेंट नव्हती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलं ज्या लेंथने बॉल आला ज्या रेंजने बॉल आला तिथे फक्त दिशा देत असताना गॅप मध्ये ढकलत असताना स्वीपर कव्हरच्या बाहेर दुसरा चौकार विरोधात नवनाथ मुकणेच्या. पर तो अप्पू कुंगळेचा आपण जर विचार केला तर मात्र खास करून चेंडूच्या ब्रिटवरती तो फटके जनरेट करतो आणि त्याचमुळे मात्र त्यांनी आतापर्यंत चांगली खेळी साकारली. आणि अप्पू कुंगळेचा सुद्धा काही रेकॉर्ड्स आहे. स्पर्धा कुठल्याही ठिकाणी असू द्या अपोजिट संघ कोणताही असू द्या त्याचा जो नैसर्गिक खेळ आहे तो मात्र सातत्याने तो खेळत असतो आणि तोच खेळ सध्या आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजाने मात्र जरूर कमबॅक केला. अगदी बोगदा चेंडू टाकला गेला त्या ठिकाणी गोलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला मात्र बॅट खाली आणली. छोटा बॅकलेपनं मात्र ड्राईव्ह केला. सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 2 अर्थात 22 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. ही खासियत आहे अप्पूची. नेहमी तो बॉलच्या रेषेमध्ये येऊन खेळत असतो आणि स्पेशली जेव्हा त्याला एखादा चांगला बॉल त्याच्या समोर असतो ना तेव्हा तो त्याला सन्मान सुद्धा देत असतो. तेच केलं. खोलवर टप्पाचा बॉल तिथे मिळते सिंगल स्ट्राईकवरती तेजासाठी हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल जर आपण पाहिला तर वेगाने जात असताना हा बॉल पाहायला मिळतो तुम्हाला. डॉट अल्पेश गायकवाड आम्हाला सांगत असताना की टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर.
यानंतर पुढील सामना असेल नेहा 11 गोरसई ब विपक्ष राजनोळी. दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. पाहायला विसरू नका भावेश पवार, पवन केने आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल जय हरी राजनोळी अर्थात प्रमोद म्हात्रे. त्याच्यामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील लेजेंड ऑफ राजनोळी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामीणची होम आपल्या लोणार क्रिकेट असोची तुम्हाला सेमीफायनल पाहायला मिळेल. नानकर विपक्ष विहाना गावदेवी पिसे. लक्ष असू द्या. यानंतर तो सामना असेल नेहा 11 जय बजरंग गोडसे ब विपक्ष जय हरी राजनोळी. आणि त्याच्यानंतर असोसिएट मधील सेमीफायनलची लढत असणार आहे गावदेवी स्पोर्ट नानकर विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे. जे इन्स्ट्रक्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, ज्या काहीशा शेड्यूल या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण आज शेवटची रात्र आहे. शेवटच्या रात्रीमध्ये तुम्ही अनेक साऱ्या व्यक्तींना मंचावरती पाहाल, त्यांचा सत्कार समारंभ करणं थोड्याच वेळात लक्षाची एंट्री होईल. मग त्यालाही थोडासा आपल्याला उशीर जाईल, जेणेकरून तुम्हाला जी वॉर्निंग मिळते ना, त्या वॉर्निंगचा तुम्ही थोडासा विचार करा. कारण ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण खेळतोय. प्रयत्न खूप चांगले राहिलेत आतापर्यंत, परंतु जी वेळ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्या वेळेसंदर्भात कृपया करून सहकार्य करा. तर सूरजकडे दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय तिसरी ओव्हरसाठी त्याचा मात्र पुन्हा एकदा वापर केला आहे संघनायकाने. पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा फक्त त्याने खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया त्याच्या विरुद्ध अप्पू कुंगळे बरसलाय. काय फटका सजवलाय. उंची जास्त, अंतर सुद्धा चांगला प्राप्त केला आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. उत्तुंग षटकार. नाही, हा पा ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने सेंटीमीटर ही तर आता ही मुवमेंट नव्हती. फक्त त्यांनी फ्रंट लेगला थोडंसं मागे आणलं, ती ऍक्शन त्याने दाखवली. आणि रिॲक्शन असे होते सूरज केनेचे की सूरज केने पाहत राहिला की बॉल रोडवरती गेलाय की काय. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी हा स्ट्रोक सजवला आणि पाहू शकाल पाहुण्याचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जयवंत शेठ भोईर साहेबांचं शुभागमन. लाऊड अपील लेग बिफोर द रूपाना. अजून एक धक्का विकेटचं पतन. अप्पू कुंगळे बॅक टू द डगआउट. सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय जयवंत शेठ भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं श्यामशेठ दलवी साहेबांच्या वतीनं जय झोटिंगदेव देवरुंग संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या मंचावरती या आसन ग्रहण करा. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. श्यामशेठ दळवी यांच्या क्रिकेटच्या या कुरुक्षेत्राच्या सुंदर स्पर्धेमध्ये मित्रांनो तुम्ही आहात आणि अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती तुम्ही या मंचावरती पाहाल. प्रेमळ स्वभावाचा प्रेमळ राजा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, श्यामशेठ दळवी यांचे संबंध बघितलं गेलं तर प्रेमाने ते जोडत आलेले आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय जयवंत शेठ यांची उपस्थिती. यस, वेलकम. या तुमचं सहर्ष स्वागत. जरूर पाहू शकाल त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि फटाकांच्या आतिषबाजीने मात्र या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय जयवंत शेठ भोईर त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. वेळेत वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. फटाकांची आतिषबाजी आणि इथे मात्र मोठी सफलता प्राप्त केली यशमित 11 भावाले बी संघाने. कारण अप्पू कुंगडे पाहिलं तर जबरदस्त लय मध्ये होता. 26 धावांची त्यांनी जरूर तिथे इनिंग पेश केली, परंतु नवीन फलंदाज माईस कुंबले आलाय आणि तुम्ही पाहू शकाल खेळपट्टीवरती बाप बेटा ही जोडी. कारण माईसचे वडील आहेत रऊफ आणि पाहू शकाल या ठिकाणी या बाप बेटामध्ये कशा रीतीने मात्र चांगला खेळ पाहायला मिळू शकेल. ओ सुंदर अतिशय चांगली जबरदस्त चेंडूची हाताळणी आणि जबरदस्त सध्या स्पेल पाहतोय. कमबॅक करतोय कारण पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर सुरेश केनेच्या अगेन्स्ट आला, परंतु तदनंतर कमबॅक करतोय. विकेट टेकर बॉलर आहे सूरज केनेला. नेहमी तुम्ही खुल्या गाठातून खेळत असताना ॲज अ बॉलर खूप चांगल्या प्रकारे त्याची बॉलिंग तुम्ही पाहिले. नेहमी विकेट घेणं ही त्याची खासियत राहिली. सध्या तरी तो हावी ठरतोय टीम रायेवर. अजून एक चांगला बॉल परंतु प्रत्युत्तर खूप चांगले. प्रेक्षकांमध्ये जाईल हा बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. सिक्सर.
स्ट्रोकचा वापर आणि सरळ चेंडू प्रेक्षक स्टँड मध्ये जाऊन लँडिंग झालाय आणि जरूरच रौपच्या माध्यमातून माहीत धडे घेतले असावे ज्या अनुषंगाने हा स्ट्रोक त्याच्याकडून आपण पाहिला. इथे मात्र टॉप चेंडू हवेत यष्टीरक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल. योगेश भालेकर आहेत त्या ठिकाणी. विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 लागतोय टीम राय संघाला. आपण होतो की सूरज केरे विकेट टेकर बॉलर आहे. नेहमी त्याच्या बॉलिंग वरती असताना एक विकेट तरी जरूर त्याला प्राप्त तो करून देतच असतो. तेच आपण पाहिलं. मोठा फटका आला फलंदाज माईशच्या बॅटमधून. त्यानंतर लेंथमध्ये बदलाव केला गेला. थोडंसं पुढे येण्यात भाग पडलं. इन्व्हिटेशन दिलं. ते इन्व्हिटेशन स्वीकारत असताना माईस मैदानाच्या बाहेर. षटकारानंतरचं प्रत्युत्तर सूरज केने विकेट नंबर 2 या ओव्हरमध्ये प्राप्त करतोय. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34. जरूर एकीकडे पाहिलं तर क्रिकेटचा मात्र या ठिकाणी हा उत्सव सुरू आहे आणि मान्यवरांची मांदी आली. सन्माननीय जवनशेठ भोईर साहेबांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल ज्यांनी वेलेत वेल काढला आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं पुण्यश्लोक आपण या ठिकाणी या हृदयाच्या अंतकणातून हार्दिक स्वागत करूया. नवीन फलंदाज इनिंग नंबर 5 मिजाम आलेला आहे. पहिले क्रमांकाचे अगदी टॉप 3 फलंदाज इथे मात्र बाद झाले. कमरान अप्पू कुंगले आणि आता मात्र माईस कुंबले सुद्धा मात्र माघारी परतला आणि आता तेजाच्या सोबतीला मिजाम कशा रीतीने मात्र खेळ सादर करतील. तिसरी सफलता या ठिकाणी सूरज केलेने प्राप्त केली. चांगला चेंडू जबरदस्त वेगवान फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले परंतु चेंडू अगदी शॉर्ट फाईलकडे निघून गेला परंतु कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. याचं कारण रौप्य सुद्धा माहिती की 3 प्रमुख फलंदाज आपण गमावले. जर इथे चूक घडली आणि इथे जर एखादा विकेटचा आपण जर गमावला तर आपला संघ कदाचित दडपणामध्ये येऊ शकतोय. कालच्या बिग बॅश स्पर्धेमधला खरं तर दिवस मिझामचा चांगला राहिला. कारण गिव्हअवेमध्ये त्याला प्राइज मिळाली गेली. तो मिझाम सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती आलाय. कालच्या दिवसामध्ये त्याच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण होता परंतु आजच्या दिवसातला क्रिकेटचा आनंदाचा क्षण त्याला आपल्या टीमसाठी द्यायचा असेल तर आता मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. मी विनंती करेन भावेश पवार यांना की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मॅनेजमेंट कमिटी अशा अपेक्षेने खरं तर तुम्हाला या ठिकाणी इन्व्हिटेशन देते. या स्वीकारा इन्व्हिटेशन. व्यासपीठावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. जरूर इथे मात्र पाहू शकाल जी कालची आपण बिग बॅश ग्रामीण धमाका जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिला तो म्हणजे गोरसे इबा संघ आणि या मॅच नंतर सुद्धा तुम्हाला मित्रांनो हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. जय हरी रांदोली संघाच्या विरोधात 15 मिनिटं आतापर्यंत तुम्ही खर्च केलेल्या 3 षटकांसाठी सरळ बॅटे लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला अगदी कावू कॉर्नरकडे. वाईडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली आणि आता मात्र विवरची संख्या आता मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर क्रीडारसिक आता मात्र या सामन्याचं आणि स्पर्धेचं आनंद घेतात. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. 35 धावा झालेल्या आहेत. विकास गवारे आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. खुलवट टप्पाचा बॉल दुसऱ्यांदा त्यांनी टाकलाय परंतु त्याच्या अगोदर तेजा होते. आता मैदानाच्या आतमध्ये मिझाम त्याच्यासमोर दुसरा चेंडू आला. शेवटचा बॉल सूरज केनेचा डॉट तो खेळला. आता विकास गवारेचा पहिला चेंडू फेस करत असताना तो डॉट खेळलाय. 2 डॉट बॉल आल्यात. टीमची धावसंख्या 35. संघ मैदानाच्या आतमध्ये RCC राया. धावा जर आपण पाहिल्या तर चांगल्या पद्धतीने धावा जोडल्या जात आहेत. पुन्हा चांगला स्ट्रोक पाहतोय परंतु लॉंग ऑफ आहे अगदी डीप मध्ये सज्ज. फेक सुद्धा पहा लाजवाब अगदी विकेट किपर एंडकडे पाहू शकाल आणि एकच धावेवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिले. सुरुवात पाहिली तर कमरानं सुरुवातीला 0वरती बाद झाला तर अप्पू कुंगलेने मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली. 26 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहिल्या तर माईजला आपण पाहिलं षटकारानं जरूर त्यांनी आघात केला होता परंतु तो सुद्धा जास्त काळ टिकू शकला नाहीये आणि आता मात्र धाव फलकावरती सिंगल डबलने धावा येत आहेत आणि खास करून विकास गवारीचा षटक चांगला पाहायला मिळतो आतापर्यंत. हो पटका हवेत केला आहे परंतु पाहू शकाल सेफ लँडिंग होईल कारण लॉंग ऑनच्या फिल्डर पासून खूपच चेंडू पुढे लँडिंग झाला. दुहेरीचा प्रयत्न परंतु कलेक्शन चुकीचं झालं आणि त्या अनुषंगानं सिंगलचं रूपात दुहेरीमध्ये पाहिलं आणि 2 धावा कंप्लीट. या ओव्हरमध्ये जास्त धावा यायला हव्यात कारण चॅलेंज स्पोर्ट्सच्या माध्यमातून योगेश सातत्याने खेळत असतो. त्याचं शेवटचं षटक कदाचित असू शकतं. त्या ओव्हरमध्ये किती धावा येतील त्याचा विचार नंतर करावा लागेल. खरं तर कामरानचं सुरुवातीला जाणं थोडंसं धोकादायक ठरलं. ज्या कामरानच्या नावावरती 80 पेक्षा धावा इंडिव्हिज्युअल एका मॅचमध्ये तुम्हाला टिटवाला विभागामध्ये पाहायला मिळाला आणि खास करून त्याचा जो इतिहास जर आपण पाहिला ना तर धनेश इलेव्हन कुकसे टीमच्या समोर 7 बॉलवरती 7 षटकार मारण्याचा कारनामा त्या कामरानने केला होता. तो लवकर बाद झाला. त्याच्यानंतर डाव सावरला गेला. तो म्हणजे अप्पूने त्याच्या बॅटमधून 26 धावा पाहायला मिळाला आणि आतापर्यंत चौथ्या ओव्हरमध्ये फेकल्यात 5 बॉल आणि चौथ्या ओव्हरच्या
खेळीमध्ये आपण सध्या तरी टीमची धावसंख्या पाहतात 39. तो काल दुसरा होता भागेश, हा काल दुसरा आहे. त्यांच्या विरोधात संघ दुसरा होता, आज त्यांच्या विरोधात संघ दुसरा आहे. आणि तसे आपण जर पाहिले तर सध्या या युगामध्ये परिस्थिती बदलत चालली आहे. जसा खेळ सुद्धा आता मात्र बदलत पुढे चाललाय आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला इथे खेळायचा, इथे फटका हवेत खेळलाय खूपच उंच, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल थोडस जजमेंट आपण जर पाहिलं तर चुकीचं पाहिलं, परंतु प्रयत्न तिथे झाले. फलंदाजाने तब्बल या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी या चौथ्या ओव्हरमध्ये आपल्याला विकास गवारीच्या वतीने पाहायला मिळाली. विकेट त्याला प्राप्त झाली नाही, परंतु फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 10 फलक्यावरती आपण पाहतोय. पहिल्याकडे 0 वरती बाद झाला, दुसऱ्याकडे 28 वरती, तिसऱ्याकडे 34 वरती आणि आता मात्र निजाम आणि रौफच्या माध्यमातून एक छोटीशी पार्टनरशिप आपण पाहत आहोत. आणि खरोखरच या ठिकाणी मी बाबाले बस संघाचं या ठिकाणी एक कौतुक करेन, कारण 20 मिनिटं त्याच्याकडे दिली होती, परंतु 19 मिनिटांमध्ये त्याने ही 4 षटकं संपन्न केली. योगेश दुखापतग्रस्त आहेत, त्याच्यामुळे ते डेथ ओव्हरसाठी आले नाही. आता पाठवलं गेल्या 5व्या ओव्हरमध्ये विकेश मुकादमला. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 41. निदान या ओव्हरमध्ये जर 10 पेक्षा जास्त धावा आल्या ना तर या मॅचमध्ये चांगलं टार्गेट राहील टीम भावाले बी समोर. आणि तसं विकेश मुकादम जर पाहिलं तर फ्रंटलाईन गोलंदाजी आहे, त्याच्याकडे सुद्धा मात्र चांगला अनुभव आहे, परंतु ओरचा विकेट मार्गच होतोय. रौफच्या विरोधात चेंडू टाकतोय, चांगली लेंथ होती, जाग्यावरच मात्र त्या ठिकाणी चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला. आणि रौफच्या आपण जर बॅटिंगमध्ये जर बदल पाहिले तर आता मात्र पूर्वीची जी हालचाल होती ती आता हालचाल पाहायला मिळत नाहीये, कारण वयानुसार मात्र अशा गोष्टी घडत असतात. आणि त्याच अनुषंगाने मात्र थोडीशी फलंदाजी सुद्धा मात्र त्याच्या वतीने आपल्याला संत गतीने पाहिली. ना आपण चर्चा केली की काळ बदलत जातो, त्या काळानुसार माणसामध्ये परिवर्तन होतो. 7 चेंडू फेस केलात आतापर्यंत तेजाने, परंतु 7 मध्ये फक्त 5 बनवल्यात. ओव्हर द विकेटने तेजा समोर अजून एक वेगवान बॉल अनुभव आहे खेळाडूकडे, जी योगेश सरांनी चर्चा केली, कारण या विभागामध्ये अनेक वेळा अशा प्रकारे विकेश मुकादमची बॉलिंग राहिली आहे, त्याच्यामुळे बीट केलं आणि या बॉलवरती बायच्या स्वरूपाने मिळते सिंगल. जरूर गेम चेंजर गोलंदाज आहे विकेश मुकादम. अनेकदा आपण पाहिले की कधी कधी संकट मोचकाची तो भूमिका पाडत असतो, परंतु सध्या आपण पाहतो की पहिल्या डाबाचा खेळ सुरू आहे. स्लॉग ओव्हरमध्ये त्याला मात्र त्या ठिकाणी चेंडू सोपवलं संघनायकाने आणि आतापर्यंत दोन्ही चेंडू जर पाहिले तर चांगला लेंथवरती त्यांनी हाताळले. पहिल्या चेंडू डॉट आला, दुसऱ्यावरती सिंगल धाव, की तिसऱ्यावरती एखादा निजामच्या वतीने मोठा फटका येईल का? आणि जर मोठा फटका आला तर कदाचित हा संघ 50च्या जवळपास पोहोचू शकतो. आणि 50च्या जवळपास जर पोहोचला तर मॅच मध्ये मजा येईल. मोठा फटका पाहायला मिळतो, शॉर्ट स्ट्रायकरवरच्या डोक्यावरील चेंडू मात्र चाललाय एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. थ्रू द एक्स्ट्रा कव्हर समोर टप्पा होता. पाहिलं खेळाडू कक्षाच्या समोर थोडीशी जागा होती, ती जागा बघितली गेली आणि स्ट्रोकचं सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हरला करत असताना बॉल एका टप्प्याने बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार आलाय. जबरदस्त चेंडूच्या मिरिटवरती खास हा फटका खेळला आणि टायमिंग सुद्धा मात्र लाजवाब पाहिला आपण. चला, जे आमचे स्वयंसेवक आहेत, खास करून आमचे जे आयोजक कमिटी आहे, आता आपण स्पर्धेकडे फोकस करा, कारण मित्रांनो भरपूर वेळ आता झालेला आहे आणि अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत आणि प्रेक्षकांची आता मात्र अतूट गर्दी पाहतोय, कारण यानंतर जो सामना आहे मित्रांनो पाहायला विसरू नका. जय हरी राजनोली विपक्ष नेहा 11 गोरसई ब, अर्थात श्यामचंद दलवी साहेबांच्या मुलीच्या नावाने तो संघ आज या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. चौकारानं धावसंख्या पुढे मात्र जात असताना 46, लॉस ऑफ 3 विकेट्स. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आता व्ह्यूवरची संख्या वाढत जाईल, कारण पहिल्या दिवसापासून लाईव्ह चॅट आम्ही ओपन ठेवली आहे आणि लाईव्ह चॅटमध्ये चर्चा सुरू होती की गोरसई बी कधी आहे. आज त्या प्रेक्षकांची खरंतर गर्दी या ठिकाणी वाढेल, व्ह्यूवर संख्या वाढेल जेव्हा मैदानाच्या आतमध्ये नेहा 11 गोरसई बी संघ चेंडू जर हरवला असेल तर आपण नवीन चेंडूवरती खेळ सुरू करा, कारण आपल्याला कंटिन्यू खेळायचं आहे प्लीज. कारण अगोदर आपण अनाऊन्स केलाय, जर चेंडू हरवला गेला, खराब झाला, फुटला झाला तर तुम्हाला नवीन चेंडूवरती कंटिन्यू खेळावं लागेल. चला आपण खेळायला सुरुवात करूया. पंचांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा जास्त त्या ठिकाणी चेंडूची वाट पाहत बसू नका, जेणेकरून वेळ जास्त खर्च होणार नाही. वेळ कोणासाठी थांबत नसते, त्याच्यामुळे जरूर वेळ थोडीशी तुम्ही सेव्ह करा. चौकाराने टीमची धावसंख्या थोडीशी वाढते, परिस्थिती चेंज होते. 46 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि विवेक मुकादम वरती वार केला गेलाय विकेशवरती. ओव्हर द विकेटने खाली राहिला बॉल, अनुमानाने थोडासा टप्पा पुढे होता, लेंथ चांगली होती
हा विकेटचा बॉल थोडासा पुढे जो टाकला त्यामध्ये त्याला ॲडव्हान्टेज मिळालं. थोडासा कमी उचलेचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. जरूर बंदे में दम आहे असं म्हणावं लागेल. जरूर चौकार त्याच्या विरोधात आला, परंतु चांगल्या लेंथवरती त्याने मात्र मारा केलाय. अनंत केडी सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण ते सुद्धा भावाला गावाला बिलॉंग करतायत. पुन्हा विकेश ओर द विकेटना क्रॉस मध्ये फटका पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडू चाललंय अगदी मिड विकेटच्या क्षेत्रात. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला फेकी रॉकेट कलेक्शनला जबाब. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल मिजाम आणि लागेल आरसीसी राया संघाला हा चौथा धक्का. आणि दाखवला रस्ता तंबूचा मिजामला. कोण म्हणेल की योगेश भालेकर पूर्णपणे अनफिट आहे. ज्याप्रमाणे त्यांनी चेंडू कलेक्शन केला मला तर असं वाटलं की परफेक्टली फिट आहे, परंतु जरूर त्याच्या पायाला दुखापत असावी. त्या अनुषंगाने त्याला पत्र गोलंदाजी संगणकाने सोपवली नाहीये, परंतु त्याची उणी भासून दिली नाहीये. गोलंदाज विकेश मुकादमनं जबरदस्त त्यांनी कामगिरी केली. स्लॉग ओव्हरचा आपण जर खेळ पाहिला तर धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 47. आणि पहिल्या डाबातील आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. तर दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या. नेहा 11 जय बजरंग गोरसई ब विपक्ष जय हरी राजनोली या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. राजनोली संघाचे संगणक आय थिंक गोरसई ब संघाचे संगणक आलेले आहेत. इट्स ओके. चेंडू खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी आणि अशा रीतीनं 5 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा आरसीसी राया संघाने या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि 48 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी पाहायला मिळेल की पूर्ण करेल यशप्रीत 11 भाववाले ब. या धाबांचं संरक्षण इथे मात्र होईल. तत्पूर्वी जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. मी विनंती करतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय जमशेठ बोरी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करूया. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल सन्माननीय प्रकाशजी केणे, रोहिताजी गोडे सुद्धा इथे आलेले आहेत. समाजकारण राजकारणामध्ये नेहमीच चांगलं कार्य भोईर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि आज थेट आपल्याला या स्पर्धेमध्ये त्याची उपस्थिती पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाच्या संघटनेला प्रथमतः आपण नाणं दाखवूया. एका बाजूला लक्ष 11 अर्थात लक्षा चषक 2025, दुसरी बाजूला पाहिलं जय झोटिंग देवरुंग असं नामोल्लेख तुम्हाला करायचा आहे. कॉल कोण देणार? राजदोली संघ. 5 षटकांचा सामना असेल. लक्षा बैलाची मागणी केली आणि लक्षा बैल काही क्षणानंतर या ठिकाणी येणार आहे. क्या बात आहे. जशी मागणी तसा पुरवठा. 2 मिनिटं आपण इथे थांबायचा. आपण याच ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जयवंत भोईर साहेबांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. आणि हा सन्मान मी आयोजकांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करूया. सन्माननीय प्रकाशजी केने साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जयवंत भोईर साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. प्लीज बलवंत कम फास्ट, कारण आज मित्रांनो वेळ कमी आहे. मी साहेबांना विनंती करतो शूज आपण रिमूव्ह करा, कारण आपण आज शूजशाही सन्मान इथे संपन्न करणार आहोत. महाराजांची मूर्ती आपण इथे देणार आहोत. महाराष्ट्राचा मान आहे, महाराष्ट्राचा सन्मान आहे. एक चांगली संकल्पना पाहत आहोत आपण. जय झोटिंग देवरुंग संघाच्या वतीने प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान, योग्य तो मान. उबदार मायची शाल ती सुद्धा पाहू शकाल अगदी भगव्या रंगाची आहे. आणि भगवा रंग म्हटला तर महाराष्ट्राची आन बान शान आणि शिवाजी महाराजांची ही मूर्ती देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर या स्पर्धेची आठवण म्हणून हा मोमेंटो त्यांना देत आहोत की तुम्हाला नेहमीच आठवण देणार की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग झालो होतो, त्या ठिकाणी आमचा मान सन्मान केला होता. भोईर साहेब जर तुमची इच्छा असेल तर आपण 2 शब्दांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतोय. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आणि आयोजक मला वाटतं माजी सरपंच श्यामजी दलवी. खरोखर त्यांना इथं आल्यानंतर थोडीशी चर्चा झाली माझी, बाबा श्याम भाऊ कुठे आहेत.
तर श्यामभाऊ मला असं कळलं की आज शरद जिंकल्यात आणि ते लक्ष बैलाला घेऊन काहीतरी रावण मांडणार आहेत. म्हणजे ते कार्यक्रमामध्ये कुठे जास्ती नसतात, पण ते कार्य करून खेळाडूंना प्रोत्साहन देतात. खरोखर एवढं नियोजन छान केलं आहे की मी सुद्धा यांना सांगितलं की बाबा आमच्या गावामध्ये सुद्धा मैदान तिथं सुद्धा आम्हाला तसं करावं लागेल. खूप नियोजन छान केलेलं. त्यांना खरोखर मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून चांगले असे कार्य घडत राहावं. खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. श्याम शेट्टी. धन्यवाद साहेब, थोडके बोलले परंतु मोलाचे बोलले. आपल्याकडे वेळ नाही, राजनुले संख्या फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्रशः स्वीकारलेला आहे. प्रकाशजी केणे साहेबांना सुद्धा आपण इथे सन्मानित करत. काका 2 मिनिटं आपण इथे थांबायचं आहे. प्रकाशजी केणे साहेबांना इथे सन्मानित करूया आणि हा सन्मान इथे मात्र आपण आयोजकांच्या वतीने संपन्न करतोय. जयवंतजी भोईर साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण जे ज्येष्ठ समाज सेवक आहेत देवरुंग गावाचे त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करीत आहोत. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात आणि या स्पर्धेची जी आनंद आहे आपण द्विगुणित केले त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. नाणेफेकी जरूर संपन्न झाली. नाणेफेकी आहे जय हरी. रांजोली संघाने प्रथमतः क्षेत्रशः स्वीकारलेला आहे. सन्माननीय इताडगावचे या समाजसेवक अभिमन्यूजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचा शुभ सन्मान आपण संपन्न करूया. चला, मी आयोजकांना विनंती करतो की आपण आता स्पर्धेकडे फोकस करायचा. आपण अभिमन्यूजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. रमेशजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण अभिमन्यूजी पाटील यांना इथे सन्मानित करतोय. अत्यंत सन्माननीय बाळरामजी पाटील यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. बाळरामजी पाटील यांना आपण सन्मानित करीत आहोत. हे सर्व अभिमन्यूजी पाटील साहेबांचे सहकारी आहेत. सर्व हा मित्र परिवार आहे. त्यानंतर सन्माननीय मारुतीजी पाटील या आपण द्या पुढे. आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न केला जाणार आहे. आज पाहुण्याची मांदी आली आणि सर्वांना मात्र या ठिकाणी योग्य तो मान सन्मान जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग संघाच्या वतीनं सन्माननीय श्यामजी दलवी साहेबांच्या वतीनं इथे दिला जात आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पुन्हा आता सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय जोटिंग देवरुंग टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा श्यामजी दळवी यांच्या नंदीच्या नावाने अर्थातच तुम्ही बघत आहात लक्ष चषक 2025. मॅच इम्पॉर्टंट आहे. 48 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिलाच बॉल अप्पूने चांगला लेंथ वरती टाकला आणि त्या बॉलवरती सूरज केने बाद झालाय. अगदी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी लिडिंग एज लागली होती आणि पाहू शकाल कुठल्या प्रमाणे चूक घडली नाही. झेलबादच्या सुरुवात त्या ठिकाणी शून्यावरती सूरज केने बाद झाला. आपण जर यशमित 11 जय बजरंग भावाले बस संघाचा विचार केला तर मात्र एक पाठीचा कणा म्हणून सूरज केनेकडे आपण नेहमीच पाहत असतो. परंतु त्या ठिकाणी एकही धावेचे त्याने योगदान दिलं नाही. आता आणि त्याचमुळे आता मात्र अविनाच्या सोबतीला जोगेंद्र भालेकर आला. लेफ्ट आर्म बॅटर आहे. लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन आणि पहिल्या चेंडूत अप्पू कुंगलेनं सफलता प्राप्त केली. सुंदर बॉल होता जिथे सूरज केने बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय जोगेंद्र. त्याला सोसावं लागेल अप्पूला. नेक्स्ट बॉल अप्पूचा. सुंदर बॉल होता लेंथ वरती ऑन साइडला पुल करत असताना पॉवरफुल नव्हता हा पुल. टप्पा पडला फिल्डरच्या हातामध्ये. दुसरीचा प्रयत्न सुरू केला होता परंतु एका धावाने या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आज खरं तर माजी उपसरपंच सारंगावचे प्रमोदजी पाटील यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. यशमित 11 भावाले बी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये डावाला त्यांनी सुरुवात केली आहे. जरूर आपण पाहतो की भावाले बस संघासाठी मात्र अनेक पुरस्कार ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर मात्र हा संघ सुद्धा मात्र चांगला रेडी झाल्याचं म्हणावं लागेल. चांगला कॉम्बिनेशन या संघाचा आपण पाहतो. या चांगला टीम वर्क आहे या संघाचा. ओ चांगला लेंथवर चेंडूची हाताळणी अगदी क्लोज विकेट किपिंग त्याच्या वतीने आपण पाहतोय. पहा कुठलेही त्याच्या मनामध्ये भीती नाहीये. जरूर पंचाच्या माध्यमातून 22चा इशारा. अवंतर धाव तिथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. वय वर्ष 52 सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विकेट किपिंग करतोय. तेजाचं वय 52 आहे.
तर या 52 वर्षामध्ये सध्या तरी विकेट किपिंग अगदी क्लोज तो करतोय, कारण त्याला कदाचित अंदाज असावा अप्पू कोणत्या पद्धतीने बॉल टाकतोय, कोणत्या पद्धतीने बॉल तो फिरवू शकतो, त्याचा अंदाज लावण्यासाठी तो सध्या तरी विकेट किपिंग क्लोज करतोय. जरूर एक चांगली कमेंट्स आलेली आहे ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. परंतु या ठिकाणी पुन्हा फटका हवेत केला, झेल होण्याची दाट शक्यता आहे. पकडला झेल आणि फलंदाज बाद झालाय जोगेंद्र भालेकर. जयेश पवार यांची कमेंट्स आहेत. टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर गोरसई ब अर्थात टीम इंडिया ज्याप्रमाणे आपण पाहतोय की लिडिंग करतोय त्या अनुषंगाने गोरसई ब सगळं टेनिस क्रिकेटमधील इंडियन टीम आहे असं त्यांचं मात्र या ठिकाणी लाईव्ह कमेंट्स आलेले आहेत. जयेश पवार जबरदस्त तुम्ही या कमेंट्स इथे मात्र ऍड केली आणि खरोखरच उत्तम कमेंट्स आपण म्हणू शकतोय. नो डाऊट सर्वच प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय या खेळाडूंना. बिग बॅश मध्ये तुम्ही बघितलं की पवन केने मैदानाच्या आतमध्ये होता, त्याच्या बॅटमधून सिक्सर आला. एक प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याच्यावरती पैशांचा पाऊस त्याने दाखवला. आणि ती कमेंट सुद्धा मात्र एबीपी माझा न्यूज सुद्धा मात्र व्हायरल केली. कोण गावच्या मैदानावरती एक्झॅक्टली ते दृश्य आपण पाहिले. जय हरी रांजोली संघाला विनंती करतो की आपण आयोजकांची त्वरित संपर्क साधायचा आहे. 2 फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत आणि 10 फलकावर धावा जर पाहिल्या तर फक्त 2च आहेत, म्हणजे 2ला 2 अशी परिस्थिती पाहतोय. आणि लक्ष आपण जर पाहिलं तर 48 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा. आणि आपण विचार केला तर योगेश सुद्धा मात्र पूर्णपणे फिट नाहीये, म्हणजे इथून मात्र या फलंदाजांना एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. फटक्यात चांगला पाहायला म्हणजे परंतु हवेत केला डिप्स फिल्डर. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद होतोय वेदांत गुलवी. जसा आला तसा मात्र माघारी चाललाय. जशाच तसं प्रत्युत्तर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं जेव्हा फिल्डिंग करत होती भाभा लेबी, जसं प्रत्युत्तर राहिलं थोड्याशा धावा जरूर बनत होत्या, परंतु त्यामागे भरपूर सारा स्ट्रगल होतो. आता हा पहिल्याच ओव्हरमध्ये स्ट्रगल तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण तब्बल 3 गडी मैदानाच्या बाहेर गेल्या टीम भावा लेबीचे. परंतु एक प्रश्न असा पडला की वेदांत गुलवीला या फटक्याची आवश्यकता होती का? कारण सूरज किने 0वरती बाद झाला होता, जोगेंद्र भालेकर एका धावेवरती बाद झाला. इथे मात्र कुठेतरी संयम ठेवण्याची मात्र वेळ होती, एखादा चांगला पार्टनरशिप करण्याची वेळ होती, परंतु त्याने स्वतःला मात्र अवरला नाहीये, कंट्रोल ठेवलं नाहीये आणि फटका हवेत खेळला आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र माघारी परतला. एक नाजूक परिस्थिती आता मात्र या ठिकाणी आपल्याला यशमित 11 जे बजरंग भाबले बस संघाची पाहायला मिळत आहे, कारण 2ला 3 अशी परिस्थिती. आणि आता पाहू शकाल निखिल केने आलाय बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावर. सन्माननीय सूरज कांबरे साहेब मुठवळवरून या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सध्या तरी मंचावरती ते विराजमान आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करेन टीम रांजनोली टीमचे कॅप्टन आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी तुम्हाला संपर्क साधायचा. काय जबरदस्त पहिल्या पॉवर प्ले मध्ये अप्पू कुंगलेचा मात्र हा स्पेल पाहतोय. अजून एक चांगली लेंथ. चेंडू पडल्यानंतर उचली मिळाली आणि यष्टी रक्षण पहा, युवकांना लाजवणारं यष्टी रक्षण. रऊफ उर्फ तेजा अभी भी जान बाकी है, उमर 55 की लेकिन दिल बचपन की असं म्हणावं लागेल. असं म्हणतात ना की शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन वो शिकार करना कभी नहीं छोड़ता. 52 वय वर्ष अंदाज असावा. अप्पू कुंगले कदाचित त्यांच्याच विद्यापीठामध्ये त्याने शिक्षण घेतलं असावं, त्याच्यामुळे त्याच्या गतीचा त्याने चांगला अंदाज लावला. क्लोज विकेट किपिंग तुम्हाला त्याची पाहायला मिळाली आणि आखरकार यशस्वी षटकाची संपन्नता. फक्त 1 धाव देत असताना 3 गडी बाद केल्यात. म्हणजे तुमचं बोलण्याचं असं उद्दिष्ट आहे की तलवार जुनी आहे परंतु त्या तलवारीला गंज अजून लागलेला नाहीये. अप्रतिम खेळ इष्टांच्या पाठीमागे रऊफ उर्फ तेजाकडून पाहतोय आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. फक्त 1च धाव बॅटच्या स्वरूपात खर्च केली, 1 धाव बॉलच्या स्वरूपात आली. 3 विकेट्स प्राप्त केले गोलंदाज अप्पू कुंगलेनं. फलक्यावरती धावा संख्या आपण जर पाहिल्या तर 2ला 3. सन्मान्य विलासजी गोडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत असताना वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. आज सर्वच या विभागातील आजी माजी सरपंच, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, आजी माजी सदस्य, पोलीस पाटील, उद्योजक सर्वांची आज आपल्याला उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि विलासजी गोडे साहेबांचा जर विचार केला तर ते चांगले पैलवान आहेत, कुस्तीपट्टू आहेत. धन्यवाद आपण इथे आलात, स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि काही क्षणानंतर भिजवणं ज्या आपण नंदी बैलाची वाट पाहणार आहोत तो नंदी बैल या ठिकाणी त्याचं आगमन होणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज माईस. पटका चांगला पाहायला मिळतो लॉंग ऑन वरती. शतरक्षक अगदी लॉंग ऑफचा पोहोचला गेला आणि याचे मात्र पाहू शकाल कॉलिंग दुसऱ्या धाब्याची होती परंतु शेवटच्या क्षणाला नाकारलं. इथे जर एखादी चुकीच्या कॉलिंगने जर भागेश विकेट जर गमावली
तर मात्र यशवंत 11 संघ पूर्णपणे दडपणामध्ये येऊ शकतोय. थोडेसे अडथळे टाकण्याचा प्रयत्न करते संघ राया. सुरुवातीपासून जो त्याने अटॅक ठेवलाय तो आता माईसला कंटिन्यू ठेवण्यासाठी चांगलाय. माहिती आहे की दबावामध्ये आहे संघ भावालेबी. या दबावातून अजून जर एखादा विकेट मिळाला तर अजून दबाव पडेल टीम रायावर. ओव्हर द विकेट, यॉर्कर बॉल, परफेक्टली यॉर्कर. बॅटच उचलू दिली नाही परंतु नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग झाली आहे गोलंदाज माईस करून आणि सांगितलं गेलं अंपायरने की इट्स नो बॉल. या क्षणाला नो बॉल आलाय. जिथे थोडीशी कंडिशन खराब आहे त्या कंडिशनला कदाचित आता सुधारण्यासाठी ही मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे टीम भावाले बी कडे आणि ती अपॉर्च्युनिटी आता ऍक्सेप्ट करावी लागेल. एक महत्वाची सूचना आहे, जे लक्ष बैलाचे सर्व जे पालन पोषण करतायत, जे फॅन आहेत एक्झॅक्टली देवरुंग गावातील, मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य प्रवेशद्वारासमोर जायचं आहे प्लीज, कारण थोड्याच वेळात नंदी लक्ष बैलाचं शुभ आगमन होणार आहे. तर मी प्लीज विनंती करतोय जे लक्ष बैलाचे पालन पोषण करणारे त्यांचे बिग फॅन त्यांना विनंती करतो की आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतो. या ठिकाणी दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. ओ एष्ट्या दाखवल्या परंतु नो बॉल होता, फ्री चेंडू होता. त्याच मुळे मात्र या ठिकाणी फलंदाज बचावला गेला. फ्रीट याच पद्धतीचे असतात की जा भी मारो जिधर भी मारो, खाली रन आउट नाही होणार. परफेक्टली राऊंड दी बोल्ड झाले पण तो बेनिफिट होता फ्री हिटचा भाव, त्याच्यामुळे वाचला गेला फलंदाज निखिल केने. जरूर या ठिकाणी चांगल्या लेंथ वरती मारा सध्या करतोय माईज आणि पाहू शकला कुठलाही फलंदाजला तोंड वर करू दिला नाहीये. जे बजरंग अर्थात यशमित 11 भाबाले बस संघाला सध्या बसचा ट्रेनिंग सुरू आहे. पाहू शकला अनेक संघाच्या पाठीमागे आता मात्र बस शब्द वापरला जातोय. भाववाले ब असेल, गोटेकर ब, त्याचप्रमाणे वडोली ब, गोरसई ब. फटका हवेत केला, मिस्टामिंग आहे, झेलवण्याची दाट शक्यता. चेंडूच्या खाली तेजा आणि तेजा आता मात्र हिरासारखा चमकतोय. पकडला झेल, अजून एक विकेटचा पतन, फलंदाज बाद होतोय निखिल केने. परिस्थितीचा फायदा या ठिकाणाहून घेतला जातोय. माहिती आहे की विपरीत परिस्थिती झाली आहे. भावाला बी संघ मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. सुरुवातीला जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन ढासळले ना, स्पेशली सूरज केनेचं मैदान सोडणं, जोगेंद्र भालेकरचं स्वस्त्यात बाद होणं, वेदांत गुळवी अपयशी ठरणं आणि निखिल केनेचा आता संघर्ष या मॅचमध्ये होणं, या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये दबाव टाकण्यासाठी कारणीभूत झाला. स्पेशली 2 बॉलर आपण पाहिलं, फ्रंटलाईन बॉलरपैकी अप्पूने 3 विकेट काढले, त्याच्यानंतर माईसच्या खात्यामध्ये ही विकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली आणि आता सध्या मैदान सोडावं लागलं चौथ्या फलंदाजाला. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जल्लोष थांबलाय परंतु जी खरतर बस या ठिकाणाहून चालली आहे त्या बसमध्ये तुम्हाला जल्लोष पाहायला मिळतोय. कदाचित छोट्या मुलांची ट्रिप घरी आता चालली असावी, रात्र झाली आहे. 4 विकेट गेल्यात मैदानाच्या बाहेर. ओव्हर नंबर 2 मध्ये माईसने पहिली विकेट त्याच्या खात्यावरती नोंदवली आहे. 4-4 खराब परिस्थिती आपण पाहतो या ठिकाणी. खराब फलंदाजी इथे पाहायला मिळाली. फटका हवेत केला, इथे सुद्धा झेल होण्याची दाट शक्यता आहे. चेंडू खाली मिडॉनचा फिल्डर पोहोचलाय, अजून एक विकेटचं पतन. अशाच प्रकारची कामगिरी आपल्याला धर्मराजा चषकामध्ये पाहायला मिळाली होती. 7ला 10 विकेट्स गमावले होते गोरसई बस संघाच्या विरोधात आणि एक्झॅक्टली तशाच प्रकारची परिस्थिती या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळते. माणूस परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. खरं तर परिस्थिती बिघडत होती, तिला अजून बिघडवण्याचं काम केलं बॉलिंग लाईनअपनं. स्पेशली माईसनं आता विकेट, ताबिश होता बॉल खाली, ताबिश एक्झॅक्टली पोचले गेले. पाहिलं गेलं की मिड ऑफचा प्रवास मिडॉनला करावा लागेल, पोचले गेले सर्कलच्या थोडेसे बाहेर. ताबिशच्या हातामध्ये झेल आणि इथनं परिस्थिती अजून बिकट करत असताना भावाली टीमची, म्हणजे विकेटची संख्या आता जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे आणि धावांची संख्या कमी पाहायला मिळते. या 4ला 5 अशी परिस्थिती आणि या नवीन फलंदाज आता मात्र सुजित जाधव आलाय. सिक्सर किंग आहे. अनेक वेळेला त्याच्या बाटमध्ये आपण भोटपुढे लॉंग षटकार पाहिलेले आहेत, परंतु आता परिस्थिती त्यांच्या विपरीत आहे की इथे आपल्या संघाला सावरायचं की इथून अटॅकिंग क्रिकेट खेळायचा. जर इथे अटॅकिंग क्रिकेट खेळायचा प्रयत्न केला तर आय थिंक इथे जर विकेट्स आपण गमावली तर मात्र आपला संघ पूर्णपणे प्रेशरमध्ये येऊ शकतोय, दडपणामध्ये येऊ शकतोय. पण तो एक्झॅक्टली
सुजित जाधव करेल काय, त्याच्या माइंडमध्ये एक्झॅक्टली काय घडतंय, काय शिजतंय, एक्झॅक्टली त्यालाच ठाऊक असेल. परंतु 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं पॉवरफुल खेळ आरसीसी राया संघाच्या वतीने पाहायला आपल्याला. पहा पहिल्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह स्ट्रोक केल्याचा प्रयत्न तिथे केला गेला, परंतु डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. पॉझिटिव्ह माइंड अप्रोच. खरं तर आता दिमागाशी खेळतात राया संघाचे गोलंदाज, कारण दबाव टाकलाय आणि तो दबाव अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये संघ भावाले बी झेलतोय ना, तर त्यांना विकेट वाचवायची आहे. खरं तर आता एक स्पेशली जर पार्टनरशिप रंगली ना, तर या 48 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी जे फलंदाज बाद झाल्यात त्याचा फायदा कुठेतरी आता इथनं जास्त उचलावा लागेल येणाऱ्या मिडल ऑर्डरमध्ये. परंतु तसा खेळ पाहायला मिळेल का? पुन्हा फटका हवेत केला, झेल होण्याची दाट शक्यता आहे. शत्रषक चेंडूच्या खेळी अजून एक विकेटचं पतन. 4-6 आणि हा झेल पकडलाय अप्पू कुंगलेनं. खराब क्रिकेट आपण म्हणू शकतो. हे जरूर एक बलाढ्य संघ आहे, जबरदस्त बॅलन्सिंग संघ आहे आणि या चांगल्या कॅटेगरीचा आपण संघ हा पाहू शकतो. परंतु या ठिकाणी जी त्याने रणनीती वापरली भागेश, जो त्याने प्लॅन इथे मात्र साकारला तो मात्र कुठेतरी सक्सेस झाला नाही असं म्हणू शकतोय. त्याला कारणीभूत 2 गोलंदाजच राहिले, कारण जी विकेटची पडझोड तुम्ही पाहिली. ज्याप्रमाणे योगेश सर आपण एखाद्या बीचवरती फिरण्यासाठी जातो, वालूचा जसा आपण बंगला बांधतो आणि त्या वालूच्या बंगल्याला थोडासा पाणी जरी लागला तरी तो कोसळतो ना, तशी परिस्थिती सध्या भावालेची आहे. हो आणि हे सुद्धा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो की आपण लहानपणी पत्त्यांची घरं बनवायचो. एखादा पत्ता कोसळला तर ती सर्व घरं कोसळायची आणि त्याचप्रमाणे आता मात्र ही सर्व बॅटिंग ऑर्डर पत्त्याप्रमाणे कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण हे विसरून चालणार नाही की मैदानाच्या आतमध्ये आता योगेश भालेकर गेलाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट त्याच्याकडे बघितलं जातं आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला असा एक तारा सितारा ज्याने भावाले गावाचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेलं. वेल फिनिशर म्हणून या भिवंडी नगरीमध्ये त्याची चर्चा केली जाते. अगदी चॅलेंजर स्पोर्ट्समधून खेळत असताना सर्वोत्कृष्ट खेळाडूमध्ये ज्याची गणना केली जाते तोच योगेश भालेकर मैदानाच्या आतमध्ये. जरूर नुकतीच स्पर्धा धर्मराजा षटकामध्ये 40 फूट संघाने ती स्पर्धा जिंकली. त्या स्पर्धेमध्ये योगेश भालेकरचा सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला. परंतु या स्पर्धेमध्ये आता मात्र आपल्या गावासाठी, यशमित 11 संघासाठी आणि आपल्या समर्थकांसाठी त्याला मात्र या ठिकाणी जानकी बाजी लावावी लागेल. 18 चेंडू शिल्लक, 44 ची आवश्यकता. पहिला बॉम्ब ब्लास्ट इथे मात्र फोडत असताना फलंदाज अविनाशने केला चेंडूचा नाश. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. काय सुंदर ताकद होती. ॲक्शन रिप्ले आपण जरूर पाहू. जागेवरून खेळला होता, ऑन दी राईज. टप्पा पडला, बॅट फिरली वेगाने. ज्या वेगाने बॉल आला त्या वेगाने प्रत्युत्तर देत असताना अविनाशच्या बॅटमधून सिक्सर. जबरदस्त फटका, ज्या फटक्याची मात्र अत्यंत आवश्यकता होती. पाहू शकाल अगदी स्टँड अँड डिलिव्हर परफेक्टली चेंडू बॅटच्या रडारमध्ये होता आणि षटकार मात्र त्या ठिकाणी वसूल केला. मॅच ऑन आहे असं आपण म्हणू शकतोय. कुटुंबाचा चेंडू ऑनसाईडला टर्न केला. चेंडू त्याला मिडविकेटला फिल्डर तिथे डीपमध्ये उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्रक्षम, थोडीशी मिस्टेक झाली होती परंतु एकच धाब्यावरती मात्र समाधानी राहिले, कारण योगेश भालेकर पूर्णपणे फिट नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र सिंगल धाब्यावरती मात्र त्या ठिकाणी ते मात्र शांत राहिले. सिंगलच्या वतीने धाव फलकावरती आता धावा लागल्या गेल्या. 6 गडी बाद 11, 48 धावांचा पाठलाग करतो या ठिकाणी यशमित 11 भावाले बस संघ आणि आता मात्र विजयासाठी 37 धाबांची आवश्यकता. पूर्णपणे दारोमदार आहे. खांद्यावरती जिम्मेदारी आता उचलावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये योगेश गेलाय, हातामध्ये त्याच्या बॅट. त्यालाही माहिती आहे की प्रेक्षकांच्या नजरा आपल्या जिम्मेदारीकडे आता वळल्या असतील आणि त्याला जिम्मेदारीने आता मैदानाच्या आतमध्ये विस्कळीत झालेला खेळ चांगला करायचा. जरूर आणि या दोघांकडे क्षमता आहे की इथून सुद्धा मात्र या सामन्याला ते कलाटणी देऊ शकतात. पहिला चेंडू, रिव्हर्सचा फटका. फटका चांगला सजवला. डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत परंतु त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना योगेशने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघटित धावसंख्या एकूण 12. ऑन द मार्क झाला योगेश. त्याने एका सिंगलने टीमला पोहोचवले 12 आकड्यावरती. याच्या अगोदरचा सिक्सर जर आपण पाहिला तर अविनाशच्या बॅटमधून आला अप्पूच्या विरोधात. आतापर्यंत 7 धावा बनल्यात. 4 बॉलमध्ये एखादा मोठा फटका यायला हवा. ओव्हर द विकेट चर्चा सुरू होती. बॉल अगदी पाहतोय फिल्डर, पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल जाईल मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. सिक्सर. काय सुरेख फलंदाजी आणि खास करून अविनाशचा आपण विचार केला तर कुठल्याही फलंदाजाने त्याला स्ट्रायकिंग एंडला आणलं नाहीये. भरपूर वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्याचा तो मात्र पुरेपूर फायदा होतो. ते पहा, ही स्पर्धा थेट दिल्लीमध्ये सुद्धा पाहिली जात आहे. म्हणजे ही स्पर्धा किती बहुचर्चित आहे. तिथून मात्र आमच्याकडे कॉल आलाय
जे माजी सरपंच आहेत कुक्षे ग्रामपंचायतीचे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सन्माननीय भरतशेठ मोतीराम पाटील, रविशेठ पाटील, पिंटू पाटील आणि कुक्षेगावचे समाजसेवक सायनाथ दत्तू पाटील यांच्या मदतीने या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं आहे आणि ज्या ज्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे त्या सर्व संघांसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर योगेश सर, ही स्पर्धा फक्त दिल्लीमध्ये नव्हे तर माझा मित्र शैलेश म्हात्रे जो UK या ठिकाणी नॉर्दर आयर्लंड या ठिकाणी जर एक करण्यासाठी गेला, मेडिकल मास्टर करण्यासाठी गेलाय, तोही या मैदानामध्ये चालू असलेल्या मॅचचा आनंद घेतोय. जरूर चर्चेत असणारी स्पर्धा खरोखरच लक्षाबल्याच्या नावानं जी स्पर्धा आपण पाहतोय पर्व पहिलं आहे, परंतु गर्व आहे आणि थोड्याच वेळानंतर या ठिकाणी या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती लक्षाबल्याचं मात्र शुभागमन होणार आहे. आपण धाव संख्येकडे लक्ष वेधणार आहोत. 19 धावा आतापर्यंत लागला गेला. तिसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय आणि त्याचमुळे फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. मॅच ऑन आहे. योगेश भालेकर इज ऑन स्ट्राईक. डिफेन्सिव्ह फटका त्याला जरूर इथे मात्र पूर्णपणे या मॅचची सिच्युएशन माहिती आहे. जर इथे आपण विकेट जर गमावली नाही तर आपल्याकडे संधी असू शकते की आपण इथून सुद्धा सामना जिंकू शकतो. आणि पाहू शकाल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. जरूर 6 विकेट्स इथे मात्र गमावलेल्या आहेत, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. परंतु या ठिकाणी पाहू शकाल ज्या नंदी बैलाची आपण वाट पाहतो तो रॉयल एंट्री लक्षा बैलाचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आणि आता मात्र जाऊया आपण जरूर आपण हा सामना कंप्लीट करू आणि मग आपण लक्षा बैलाची जी रॅली आहे ती काढणार आहोत. जरूर आयोजकांच्या वतीने आम्हाला या ठिकाणी एक सूचना आली आहे की हा सामना कंप्लीट झाल्यानंतर फायर शो आहे आणि फायर शो चालू असताना लक्षा बैलाची रॅली आपण मैदानाच्या अगदी काढणार आहोत. परंतु हा सामना प्रथमतः आपण कंप्लीट करूया. 12 मध्ये 28 ची गरज. काय सामना रंगतोय भागेश? 12 मध्ये 28 सिच्युएशन थोडीशी आता क्रिटिकलच आपण म्हणू शकतो टीम बाबालेच्या बाजूने, परंतु या क्रिटिकलला हँडल करण्यासाठी अनेक साऱ्या अशा क्रीडांगणावरती अशा सिच्युएशन झेलल्यात योगेशने, परंतु आता ती त्याच्यावरती गावासाठी खेळण्याची जिम्मेदारी आता आली आहे. जरूर परंतु नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अरमान. परंतु भाबाले बस संघासाठी आपण जर पाहिले तर अप्पू कुंगलेचे 2 षटकाचा जो स्पेल होता तो मात्र संपूर्ण झालाय आणि त्या मात्र या 2 षटकामध्ये ते अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र त्यांच्याकडून पाहायला मिळेल का. अरमानच्या विरोधात चांगला ड्राईव्ह सरळ बॅटे लॉफ केलाय. चेंडू पाहू शकाल अगदी मिडऑफला मात्र मिसफिल्डिंग झाली, परंतु बॅकअपला मात्र फिल्डर सज्ज आहेत. सिंगल धाव कंप्लीट झाली. 11 मध्ये आता 27 ची आवश्यकता. अजूनही सामना मात्र या ठिकाणी आपण स्पष्टपणे म्हणू शकत नाही की कोण संघ जिंकेल, परंतु दोन्ही संघांचा आपण विचार केला तर चांगली फाईट बॅक सुरू आहे. डोलामॅन अवस्थितीमध्ये सामना आहे, कारण दोन्ही संघाच्या बाजूने तेवढाच सामना आपण म्हणू शकतो. त्याचं एकमेव कारण की योगेश भालेकर मैदानाच्या आतमध्ये, सो तो एवढा इझिली हा सामना सोडणार नाहीये. जरूर जर ही जोडी शेवटच्या क्षणापर्यंत टिकून जर राहिली तर या मॅचचं चित्र आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकेल. अगदी एस्टनच्या रोखवाना चेंडू हाताला गेला, परंतु जर डॉट चेंडू जर इथे आले ना भावगेश तर मात्र फलंदाजांवरती प्रेशर अजून वाढेल, दडपण वाढेल आणि त्या प्रेशरच्या अनुषंगाने मात्र एखादी विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी गोलंदाज मिळू शकतात. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 27 ची आवश्यकता. 10 मध्ये 27 बनवायचे आहेत तर जास्तीत जास्त योगेशला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, परंतु अगदी यॉर्कर बॉल आला. याच्या अगोदरचा जो अविनाशसाठी होता तिथे डॉट बॉल तो खेळला गेला. राऊंड द विकेटने फास्टेस्ट फुल टॉस मागे तेजा फील्ड केला बॉलला आणि सुंदर या ठिकाणी विकेट किपिंग जरूर झाली. पंचांकडे अपील केली जाते, सो रेफर केला गेला थर्ड अंपायर. बघूया या बॉलवरती झालंय का. राऊंड द विकेटने फास्टेस्ट फुल टॉस करण्याचा प्रयत्न थोडासा पुढे गेला. जरूर थोडासा पाय जर आपण पाहिला गेला तर वरती उचललाय की नाही, त्याच्यानंतर स्टंपला बॉल लावलाय तेजाने. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणाहून पाहूयात नक्की घडलंय काय. जरूर पाहू शकाल या ठिकाणी क्रुशियल मोमेंट आहे. नॉट आउट, कारण बॅट सुद्धा ग्राउंडेड त्या ठिकाणी केलेले आहे. कुठलाही मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाहीये, परंतु नक्कीच पंच सुद्धा मात्र या ठिकाणी रिस्क घेत नाही, कारण सामना तेवढा कुशल मोमेंटला आहे. कारण कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची सुद्धा मात्र आपले सर्व पंच जे पॅनल आहेत ते मात्र या ठिकाणी काळजी घेत आहेत. परंतु 9 चेंडूमध्ये आता 27 ची गरज, म्हणजे या 3 चेंडूमध्ये तुम्हाला किमान 2 मोठे फटके खेळावे लागतील. एक्झॅक्टली या अरमानचा आपण जर स्पेल पाहिला
तर पहिल्या चेंडूवरती जरूर तरी सिंगल धाव खर्च केली, परंतु बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू सुद्धा तिथे हाताळले. त्यामध्ये अजून एक डॉट चेंडूची आपण या ठिकाणी सांगता पाहतोय. आता मात्र संघ कुठेतरी यशमित 11 जय बजरंग भावाले बस संघ आता दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये एक लेजंड आहे, त्याचं वय वर्ष 52, परंतु आता सध्या अरमान बॉलिंग करतोय. त्याचं वय वर्ष 17, यंगस्टर आहे, परंतु काय त्याचा वेग, निर्धारित टप्पा, अगदी सेट बॅट्समन अविनाश त्याच्या समोर त्यांनी लागोपाठचे 3 चेंडू डॉट फेकल्यात. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र अरमानच्या वतीने पाहतोय. हा फटका मात्र पाहतोय की खोदून काढलाय, कव्हरला चेंडू वेगाने चाललाय, लॉंग ऑफ द फिल्डर, चेंडू मात्र तिथे स्टॉप करेल का? चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज फक्त त्या ठिकाणी 2च धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. आज कुठेतरी योगेश भालेकर फिट नाहीत आणि त्याचा मात्र कुठेतरी या संघाला फटका बसला असं म्हणू शकतोय, कारण हवी तशी त्यांची कामगिरी मात्र झाली नाही. जरूर आपण त्याचा खेळ पाहिला तर 3 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 3 चेंडूमध्ये 3च धावा, आणि कधी आपल्या या स्ट्राईकने योगेश खेळताना आपण पाहिलेला नाहीये. सध्या सांभाळून खेळतोय, कारण 6 गडी परतल्यात. जास्तीत जास्त रेड पेन यूज झालाय अल्पेश गायकवाड यांचा. ग्रीन पेन आपण पाहतात, मोठे फटके 2च आला. त्या अनुमानाने थोडासा आता सांभाळून खेळण्याची गरज नाहीये, कारण मोठ्या फटक्यांच्या शोधात जावंच लागेल या सामन्याला विजयापर्यंत न्यायचं असेल तर. 7 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. या चेंडूवरती पाहू शकाल एखादा मोठा फटका येईल का? हो, मोठा फटका आलाय, जरूर लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तैनात आहे, पकडला असेल आणि समाप्त झालाय फलंदाज अविनाशचा खेळ. म्हणजे येणारे 7 चेंडू आता शिल्लक, 25 ची आवश्यकता. जिंकेल कोण? भावाले बघ की जिंकेल कोण? RCC राय. तर परंतु मी विनंती करतोय या ठिकाणी प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. दुसऱ्यांदा ISPL मध्ये त्याची निवड झाली आणि एकाच संघाचा तो प्रतिनिधित्व आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे. त्याला सुद्धा आपण त्या वाटचालीसाठी देऊया या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. गावात सीमित खेळाडू राहणं ही एक वेगळी गोष्ट, परंतु शहराचा लाडका खेळाडू आणि महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजवणं ही गोष्ट वेगळी. आणि जेव्हा जेव्हा भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये येतो तेव्हा त्याच्यासाठी प्रत्येक समालोचक एकच म्हणत असतो की प्राऊड ऑफ भिवंडी. आणि खरोखरच गोरसे गावाचा तो गौरव आहे. तुम्ही पाहू शकाल सध्या टीम मीटिंग मध्ये तो व्यस्त आहे, चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. काल सुद्धा प्रतिम खेळ आपल्याला गोरसे बस संघाचा ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये पाहायला मिळाला. 12 लाख रुपयाची राशी होती त्या स्पर्धेमध्ये. ती ट्रॉफी, तो चॅम्पियन पद पटकावला आणि आज थेट या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झालाय. म्हणजे हा संघ दिवसा सुद्धा तोच काम करतो आणि रात्री सुद्धा मात्र तोच काम करत असतो आणि त्यांच्या नसा नसात आता मात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 25 धावा रोखायच्यात. एका बाजूला धावा रोखण्याचं धाडस मैदानाच्या आतमध्ये करतील का संघ राया? आकिबला दाखल केलं गेलाय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 5 मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्याच्या समोर योगेश, ज्याला बनवायचे 25. देवरुंगाचे समाजसेवक विश्वनाथजी भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. विश्वनाथजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की या आपण व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. 6 मध्ये 25 ची आवश्यकता आणि योगेश भालेकर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लेंथ पर्यंत थोडासा खाली राहिला आणि त्याचमुळे फलंदाज योगेश भालेकर मात्र त्या ठिकाणी बीट झालाय. म्हणजे आता 5 मध्ये तुम्हाला 25 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे सलगच्या 4 चेंडूवरती तुम्हाला जरूर 4 ठोकावे लागतील षटकार. तेवढी ॲबिलिटी आहे योगेशकडे. एखादा बॉल जर त्याच्यासमोर चुकीचा आला तर तो दडपण टाकू शकतो आकिबवर. राऊंड द विकेटने चॉप करण्यास भाग पाडलं. सुंदर बॉल, यॉर्कर, वाईड यॉर्कर, बांगाऊन टार्गेट करत असताना योगेश भालेकरला गोलंदाज आकिब. जरूर भाग्येश तू सांगितले की योगेशकडे तेवढी ॲबिलिटी आहे, परंतु सध्या तो त्या परिस्थितीमध्ये नाहीये, पूर्णपणे फिट नाहीये आणि त्याचमुळे पाहतो की पायांची हालचाल त्याच्याकडे होत नाहीये. परंतु याचा पुरेपूर फायदा उचलतो असताना या ठिकाणी गोलंदाज आकिब. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आणि 4 मध्ये आता मात्र 25 धावा इथून जोडायच्या आहेत. टॉप एज चेंडू हवे. यष्टीरक्षक पुन्हा रौफ त्याच्या चेंडू खाली पकडतोय झेल आणि त्यांनी सांगितलं की हा झेल माझा आहे. कॉलिंगला जबाब झाली आणि अखेर योगेश भालेकरला सुद्धा आता माघारी परतावं लागेल. आउटस्टँडिंग फिल्डिंग अँड बॉलिंग बाय टीम RCC राया. कारण सुरुवातीपासून दिलेले देत धक्के मैदानाच्या आतमध्ये या सामन्याला पराभवाच्या छायेत नेण्यासाठी जे दिले गेले अप्पू आणि माईसने ते खूप सुंदररित्या होते. कारण सुरुवातीला 6 गडी गमावणं, 2 ओव्हरमध्ये तो रेशिओ वाढवणं, फक्त धावा 3 बनवणं, कुठेतरी याच धावा आणि हेच विकेट कारणीभूत ठरले या मॅच मधले.
पाहू शकाल या ठिकाणी फलंदाज जर पाहिले तर 5 फलंदाज शून्यावरती बाद झाले. सूरजकडे जसा पहिल्या चेंडूवरती बाद झाला तसा मात्र दडपण आपल्याला भावेश अर्थात भाबाले संघावरती पाहायला आपल्याला 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे. पाहुण्यांचं इथे शुभागमन होत आहे. या स्पर्धेची आधारस्तंभ आय थिंक माजी सरपंच सन्माननीय श्यामशेठ दलवी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि काही क्षणात मित्रांनो या ठिकाणी अर्थात विद्यमान उपसरपंच सन्माननीय बाळरामजी गोडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला सन्माननीय पंढरीनाथजी पाटील एकमेव असं दाम्पत्य आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये. कारण विद्यमान उपसरपंच बाळरामजी गोडे साहेब आहेत आणि विद्यमान सरपंच त्यांच्या पत्नी सौ भारतीताई बाळरामजी गोडे मॅडम या सरपंच आहेत आणि अतिशय कार्य त्याचं आपल्याला या पंचायतीमध्ये चांगलं पाहायला मिळतंय. ओ डावा स्टिकवर चेंडूची हाताळणी पंचाचा वाईटचा इशारा. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेसाठी चांगलं योगदान सन्माननीय बाळरामजी गोडे साहेबांच्या वतीने लाभलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल त्यांची एंट्री. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे नेहमी कधीही पहा, तुम्हाला गोड स्माइलेस पाहायला मिळेल. अशी हसमुख व्यक्ती. आपण असं नेहमी ऐकलंय की एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, परंतु एक यशस्वी स्त्रीच्या मागे ह्या पुरुषाचा हात आहे. कारण बाळारामजी गोडे यांचा साहेबांचा जर विचार केला तर या मैदानाच्या चहूबाजूला ज्या रॅलिंग लावल्यात ना त्या त्यांच्याच माध्यमातून लावल्यात. तुमचं जर कार्य चांगलं असेल ना तर तुम्हाला मात्र कुठल्याही ठिकाणी चांगले यश प्राप्त तुम्ही करू शकता आणि ते कार्य आपल्याला या ग्रामपंचायतीमध्ये या सरपंच अर्थात भारती बाळरामजी गोडे मॅडम आणि उपसरपंच बाळरामजी गोडे साहेबांना अतिशय चांगला प्रतिसाद या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण खेळायला सुरुवात करूया. काही चेंडू शिल्लक आहेत आणि हा सामना संपन्न झाल्यानंतर फायर शो असेल आणि लक्षा बैलाची एंट्री तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, ज्यांनी आज बिनजोडमध्ये बाजी मारली. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेत पोहोचला नाहीये, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. म्हणजे राय संघ सुद्धा सांगतो की आम्हाला सुद्धा लवकर मैदान सोडायचं नाहीये, कारण त्यांना सुद्धा मात्र या ठिकाणी ही स्पर्धा मात्र आवडली असावी. 3 बॉल टाकले लिगल, त्याच्यानंतर 3 अनलिगल बॉल टाकलात. जिथे 3 चेंडू 23ची गरज असताना नुकताच नो बॉल आलाय. 3 बॉल आता 22ची गरज. या नो बॉलवरती मोठा फटका आला असता तर आपण असं म्हणू शकलो असतो की थोडासा ॲडव्हान्टेज आहे. पहा, लक्षाच्या सोबतीला अजून एक नंदी तुम्हाला पाहायला मिळालेला विश्वनाथ पाटील यांचा रुबाब बैल सुद्धा इथे येणार आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड ऑफला फिल्डर सज्ज आहेत. ओ डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु हिट झाला असतं तरी सुद्धा मात्र आरसीसी राय संघाला त्याचं काही नुकसान झालं नसतं. म्हणजे आज सिद्ध केलं या ठिकाणी इलाका तुम्हारा और धमाका हमारा. डेफिनेटली या बॉलवरती आपण पाहिलं तर वॉल ऑफ राया ताबेश होते बॉल खाली. बॉलला मागे जाऊ दिलं नाही. आता फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज. जरूर 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 पाऊल दूर विजयापासून आणि अजून एक स्वेअर चेंडू. म्हणजे जी प्रेक्षकांना लक्षा बैल पाण्याची आतुरता आहे ती आतुरता अजून मात्र थोडीशी पुढे चालली आहे असंच म्हणावं लागेल. 2 लिगल चेंडू टाकायचे आहेत गोलंदाज आकिबला आणि आतापर्यंत पाहिल्या तर 4 चेंडूसाठी 8 चेंडूचा त्याने वापर केलाय. लॉंग षटक. हा लिगल चेंडू आहे. जरूर चौकार जरी आला तरी सुद्धा नुकसान नाहीये, परंतु लिगल आहे हे महत्वाचं आहे आमच्या आयोजकांसाठी. कारण कधीपासून मात्र पाहिले तर लक्षा बैलाची पूर्णपणे तयारी सुरू आहे. पावसाळ संपूर्ण जे आमचे जय जोटिंग देवाचे जे आमचे सर्व सहकारी आहेत ते सुद्धा मात्र या ठिकाणी मेहनत करतायत आणि या सफल स्पर्धेकडे आज वाटचाल करतोय आपण. पर्व पहिलं जबरदस्त मार्गदर्शन माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेबांच्या वतीनं या स्पर्धेचं मात्र या ठिकाणी नियोजन पाहिलं आपण. जो विश्वास जय जोटिंग देरू संघावरती त्यांनी दाखवला तो विश्वास मात्र या संघाने सार्थ ठरवला आणि अशा रीतीने सामना जिंकलाय. टीम आरसीसी राय संघानं अभिनंदन अँड हार्ड लक. यशमित 11 बाबाले हार्ड लक. प्रमोदजी पाटील जे सारंगावचे उपसरपंच आहेत माझी, नक्कीच तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता मात्र जाणार आहोत कारण आताची वेळ जरूर आमची समाप्त झाली, परंतु पुढची वेळ आहे राहुल भोईरची. कारण काही क्षणानं या ठिकाणी लक्षा बैलाचं आगमन होणार आहे. परंतु आरसीसी राय संघाला एक विनंती असेल की